नामवाचे श्रवण कीर्ती नामवाचे श्रवण कीर्ती पाऊली चित्ती समान काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वथा काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल निळामणी स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामी काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यो वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रे पांडुरंगा करू प्रथम नमन 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 पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने एकतेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थौ पदम पूज तेजस प्रत्येक प्रदेशं विदिंद्रादिदेवे सदास्तु यमानौ समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उद्धारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्रतरय जननी देवाची सेवेलागी सेवक झालो तुमच्याला धलो निज चरणा अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा भीर शरण शरण जहनो शरण शरण जे हनुमंता शरण जे हनुमंता शरण शरण जे हनुमंता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो राम हो शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता हो
मालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्यास भटा नाम वाचे श्रवण कीर्ती नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊली चित्ती समान काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त रूपे सेवेकरता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी विराजमान असणारे देहू निवासी वैराग्याचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा ज्ञानाचा सागर जगाचा संसार सुखाचा व्हावा या जगाचा संसार हिताचा व्हावा याकरिता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे स्वराज्य रक्षक स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु असे श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे लाडके शिष्य म्हणजे निळोबाराय महाराज या निळोबाराय महाराजांचा नामपर अभंग आजच्या सेवेकरता निवडला आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो विठ्ठल 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 विठ्ठल. हो. या अभंगाचा सरळ अर्थ पाहिला तर माझे निळोबाराय महाराज म्हणतात की नाम वाचे श्रवण कीर्ती महाराज तुम्ही काय करा म्हणे मुखाने देवाचं नाम घ्या नाम वाचे श्रवण कीर्ती आपल्या वाचेने देवाचं नाम घ्या आणि कानाने काय करा कीर्ती श्रवण करा. बरं महाराज आम्ही वाचेने आमच्या देवाचं नाम घेऊ कानाने कीर्ती श्रवण करू मग नेमका आमच्या जीवनामध्ये फायदा काय होणार मग आम्ही नेमकं पुढे काय करायचं तर महाराज म्हणतात नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान मग त्याच्या हृदयामध्ये पाऊले चित्ती समान राहतील. बरं समान राहिले तर मग काय होईल महाराज त्यांचाच काळ सार्थक होतो काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल. महाराजांनी सांगितलं म्हणजे काळ सार्थक करायचंय कोणत्या माणसाचा काळ सार्थक होतो ज्यांना आपल्या मनामध्ये विठ्ठलाला धरलं ना त्यांचा काळ सार्थक होतो. बरं महाराज आम्हाला काय सार्थक करायचं आहे आम्हाला या जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यामधून चुकायचं आहे मग आम्ही नेमकं करायचं काय तुम्ही म्हणता देवाचं नामचिंतन घ्यायचं मग नेमकं जायचं कुठं तर महाराजांनी सांगितलं कुठं जा कीर्तनाचा समारंभ जिथं कीर्तन चालू ना कीर्तन तिथं तुम्ही जा म्हणे. बरं महाराज तिथं गेल्यानंतर नेमकं होईल काय निर्दंब सर्वथा आपल्या अंतःकरणामध्ये जे दंभ आहेत जे विकार आहेत ते सर्व काही निघून जातील आणि ते काही एकदा निघून गेले तर त्यांचाच काळ सार्थक होतो काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल. बरं महाराज मग निळोबाराय म्हणतात की निळा मने स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे मग तुम्ही जर देवाचं नामचिंतन करायला लागलात तर तुम्हाला नित्य समाधी लागेल म्हणजे हरिनामामध्ये आणि ज्याच्या नित्य समाधी हरिनामामध्ये लागली ना त्यांचाच काळ सार्थक होतो म्हणून काळ सार्थक केला त्याने आणि धरिला मनी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असा अभंगाचा सरळ अर्थ तुमच्या पुढे मांडला. अभंगाचा अर्थ हाच असेल असे माझे म्हणणे नाही किंवा आग्रह नाही. जसे पक्षी आपापल्या क्षमतेनुसार आकाशामध्ये भरारी घेतात तसे मी माझ्या बुद्धीच्या क्षमतेनुसार अभंगाचा सरळ अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा सर्वांना ज्ञात आहे परंतु वक्त्याचं कर्तव्य असतं म्हणून मी माझं कर्तव्य पार पाडतो. चालू असलेला भगवान बाबाच्या पुण्यतिथीनिमित्त सुंदर अशा प्रकारचा हा अखंड हरिनाम सप्ताह यामध्ये श्रीमद भागवत कथा असेल श्रीमद भागवत कथाकार आमचे गुरुवर्य श्री हरभक्त पारायण गोविंद महाराज मुंडे यांची आपण श्रीमद भागवत कथा ऐकत आहात. आज पहिला दिवस झाला आपण महाराजांच्या वाणीतून सुंदर अशा प्रकारची भागवत कथा ऐकलेली आहे. महाराज सुद्धा उपस्थित आहेत महाराजांच्या साष्टांग दंडवत प्रणिपात करतो. ऐका महाराज भागवत कथा काय भागवत कथा म्हणजे एखाद्या मंदिरातली देवतेची कथा नाहीये. ऐका भागवत कथा म्हणजे एखाद्या मंदिरातली देवतेची कथा नाही तर भागवत कथा म्हणजे प्रत्येक घराला मंदिर होणारी कथा म्हणजे भागवत कथा आहे. ती भागवत कथा आपण ऐकतात. महाराज भागवत कथेचं वर्णन करत असताना असं सांगतात की म्हणा भागवत कथा आपण ऐकली पाहिजे. भागवत कथा ऐकणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण श्रीमद भागवतम शास्त्र कलवकोश किरीनम. महाराज या भागवत कथामध्ये आपण कलियुगातून उतरून जायचं असेल ना तर आपण भागवत कथा ऐकली पाहिजे कारण कोणाकोणाचा महाराज या भागवत कथेमध्ये उद्धार झालेला आहे आपण भागवत कथेमध्ये ऐकणार आहोत. भागवत कथा ही आपण ऐकली पाहिजे. श्रीमद भागवतम शास्त्र भागवत शास्त्र हे खूप महत्त्वाचं आहे. ऐका जीवनातील व्यथा दूर करणारी कथा कोणती असेल तर जीवनातील व्यथा दूर करणारी कथा म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे आणि ती भागवत कथा आपण सर्वजण ऐकत आहोत. तर भागवत कथेला प्रारंभ आजपासून झालेला आहे. सुंदर अशा प्रकार कार्यक्रमाचं आयोजन नियोजन या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ते म्हणजे आपले सर्व गावकरी मंडळी मासोळी या गावकरी मंडळांनी अत्यंत अट्टहासाने सर्वांच्या प्रेमाने सर्वांच्या
साक्षीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलेलं आहे. उपस्थित महाराज सर्वजण असतील. मृदंगवादक ज्यांनी सुंदर मृदंग वाजवला अंशी करण कुमार महाराज हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. दोन्ही महाराजांनी सुंदर चाल गायली असे मोहन महाराज असतील, आमचे स्वामी महाराज असतील, यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो. विनेकरी असतील, आम्ही सर्वजण सोबत आलेले सर्वजणांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणिपात करून कीर्तन रूपे सेवेला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल ऐका महाराज, देवानं सुंदर असा नरदे तुम्हा आम्हाला दिलेला आहे. बरोबर आहे. ऐका, देवानं सुंदर नरदे तुम्हा आम्हाला दिला आणि महाराजांनी अभंगातून काय सांगितलं म्हणे, नाम वाचे श्रवण कीर्ती. तुम्ही काय करा म्हणे, नाम घ्या. नाम बरं महाराज, नाम घ्यायचंय. आणि आजचा पहिला दिवस महाराज अभंग निवडण्याचं कारण म्हणजे साधू संतांनी काही नियम घालून दिले आणि त्या नियमाला अनुसरून पहिल्या दिवशी आपण नामपर अभंग घेतला पाहिजे. म्हणून आजची ही नामपर अभंगाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. माझे भाग्य समजतो. विठ्ठल 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 ऐका महाराज, देवानं सुंदर असा नरदेव तुम्हाला दिलाय, आम्हाला दिलाय. देवानं नरदेव दिला महाराज कशा करता, देवाचं भजन करता. देवानं सुंदर अशा प्रकारे देह दिला दे भजना गोमाता, देह दिला दे भजना गोमाता, देव दिला दे भजना गोमाता, देव दिला दे भजना गोमाता. होया दला मादिगेचा, होया दला मादिगेचा, देव दिला दे भजना गोमाता, देव दिला दे भजना गोमाता, देव दिला दे भजना गोमाता, देव दिला दे भजना गोमाता. देवी दिला देह भजना गोमटा आणि तो या झाला फाटा बाधिकेचा. महाराज, देवानं भजना करता हा नरदेव दिला, पण तो या झाला फाटा बाधिकेचा. आपण संसारा करता वाया घातला. ऐका, आपण सप्ताहाचं आयोजन केलं पाहिजे, कीर्तन ऐकलं पाहिजे, देवाचं भजन केलं पाहिजे. उपस्थित तुम्ही सर्व माता माऊली असतील, सर्व पुरुष मंडळी असतील, सर्वजण कीर्तनाला इथं उपस्थित आहात. म्हणून मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक पायावरी या वारकरी संताच्या. ऐका महाराज, मस्तक पायावर असलं पाहिजे. बरं महाराज, आज इकडे लक्ष द्या. हा मस्तक पायावरती असलं पाहिजे आणि वारकरी संताच्या पायावरती असलं पाहिजे. ऐका, यातला जे वारकरी शब्द आहे ना, वारकरी शब्द हे खूप महत्वाचा बरं का महाराज. कारण महाराजांनी सांगितलं मस्तक आहे पायावरी आणि या वारकरी संताच्या. महाराज, आपलं मस्तक आहे कुठंतरी लीन झालं पाहिजे महाराज, कुठंतरी लीन झालं पाहिजे. नाहीतर महाराज आपण कुठं बी असं ताट मानेने जात असताल तर आपली कपाळ मोक्ष होण्याची शक्यता जास्त असते. आपल्या भाषेत म्हणजे टकुरं फुटण्याची शक्यता जास्त असते. म्हणून जास्त आपण असं वरी वरी चालायचं नाही. आपले पाय आहेत जमिनीवरच ठेवायचे असतात. ऐका, मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या. महाराजांनी सांगितलं वारकरी संताच्या पायावरती आपलं मस्तक असलं पाहिजे. का सांगितलं वारकरी संताच्या? खरं सांगतो महाराज, एवढं या कलियुगामध्ये एवढे संत झाले, त्याला काय संताला पारावार राहिला का? नाही महाराज, अजिबातच पारावार नाही राहिला. जिथं बघा तिथं संत. मला तर वाटतं आपण इथून दगड घेतला आणि यवतमाळच्या भारात असा फेकून मारला तर तिथं सगळे एखाद्या संताला जाऊन लागल. एवढे संत झाले महाराज. कुठं? या कलियुगामध्ये महाराज. कलियुग का है रंग चढ़ा, हर तरफ मचे है दंग, अरे असर दे करी कलियुग का मेरा शाम भी हो गया है दंग.
कलियुगाचं वारं महाराज. कोणी बी काय म्हणतं मी संत आहे, मी संत आहे, पण महाराजांनी काय सांगितलं, तुमचं मस्तक आहे ना पायावरती ठेवायचं आहे. मग कोणाच्या पायावरती ठेवायचंय? तर वारकरी संताच्या पायावरती ठेवायचं. कारण महाराज आपल्या इकडे माहिती बघा, आपल्या माता माऊलीला माहित असतं इकडे संत कसे झाले माहिती का महाराज तुम्हाला? संत असे ते भगव्या कपड्यावाले बाबा येतात बघा, माहितीत का? बोलत चला, तुम्हाला माझी भाषा समजते ना? हां, बोलत चला. तुम्हाला भगव्या कपड्यावाले बाबा येतात बघा, कधी कधी इकडे येतात का? आमच्या इकडे लई येतात. भगवे कपडे घालणार महाराज, हातामध्ये डमरू, एक पेटी असते सोबत, लगेच चालू त्यांचं काय मचिंद्रनाथे गोरक्षनाथे बाबा जन्मले उकंड्याते. आणि अक्कलकोटाकडे बाबा निघाले पोटाकडे. बाबा काय म्हणतात, आम्ही कोणाचं खात नाहीत, कोणाचं पित नाहीत, कोणाच्या घरी जात नाहीत, कोणाला बोलत नाहीत, कोणाला काय म्हणत नाहीत, कोणाला शिवत नाहीत, कोणाचं काय घेत नाहीत. आणि ते महाराज माता माऊल्यापाशी आली, माता माऊल्याला तिला लई घुलवता येते. हे आपल्या माता माऊल्या लगेच घुलत्यात, असे बोलतात महाराज त्यांना. अगं माय 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 बघायचं कामच नाही, लई घुलतात महाराज त्यांना. गेल्या वेळेला आम्ही कोणाचं खात नाहीत, कोणाचं पित नाहीत, मरी येऊन आला माय बाबा, गाणगापूरला चालला माय बाबा, काय नको देऊ माय, फक्त 100 रुपये दे. नको देऊ नको देऊ, तुझं मन बघत होतो, काय नको देऊ. अमावस्याला पौर्णिमेला तुझ्या पोटात दुखतं माय, असं म्हणलं की बाया मान हरवती. हो बाबाचं खरं. कोणाचं काय ऐकू नको, एक सांगू का तुला? बाय म्हणते हा सांगा. तू सगळ्याचं चांगलं करती, पण तुझं कोण चांगलं करत नाही. एवढं म्हणलं की बायला वाटते आता हे खरं बोललं, कारण हे शब्द प्रत्येकाला बसतंय. तू सगळ्याचं चांगलं करती, पण तुझं कोण चांगलं करत नाही. काय संत कोणाला म्हणायचं हे सांगतोय. असं म्हणलं की महाराज बाय म्हणते हो खरंय, काय नाही माय, अमावस्याला पौर्णिमेला अंगावरती काळा कपडा घालू नको, बाहेरच्या लोकांचं काय खाऊ नको. बाहेरचं खायचं नाही मग काय उपाशी राहायचं का? कुठं का बाहेर फिरू नको, कुठं जाऊ नको. एक तुला खरं सांगू का, तुझं तुझ्या नवऱ्याचं, तसं म्हणलं की बाई अशी टुक्कून बघते. तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं जसं लग्न झालंय तसं काय कधी जमलं नाही. बाय म्हणते हा आता बाबा खरा बोलला, त्या मेल्याचं आणि माझं लग्न झाल्यापासून कधी जमलंच नाही. महाराज असे संत झाले, पण असे संताच्या पायावरती नतमस्तक व्हायचं काय नाही हो महाराज. असा संताच्या पायावरती नतमस्तक होता. संत कोणाला म्हणतात महाराज? जे आपल्या आचरणातून, जे आपल्या परिवाराला, आपल्या सर्व समाजाला जो शीतलता प्रदान करतो ना, त्याला संत म्हणतात. संतची व्याख्या काय असते? संत संत महाराज, संत असा शांत असतो, त्याला संत म्हणतात. तशा संताच्या पायावरती आपण नतमस्तक झालं पाहिजे. माझ्या जगद्गुरु तुकोबाराय यांच्या पायावरती आपण नतमस्तक झालं पाहिजे. ज्ञानोबारायांच्या पायावरती आपण नतमस्तक झालं पाहिजे. आपण भगवान बाबांच्या पायावरती नतमस्तक झालं पाहिजे. अशा संताच्या पायावरती झालं तर आपल्या जीवनाचं काहीतरी कल्याण होणार आहे. विठ्ठल 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 पाहिजे महाराज. हा, कोणाला बी संत म्हणायचं का नाही हो महाराज? कोणाला बी संत नाही म्हणलं पाहिजे, संत म्हणावं महाराज माझ्या भगवान बाबांना. भगवान बाबांनी काय केलं महाराज? आपल्या सर्वांना ज्ञान दिलं. भगवान बाबासारखा माणूस नाही संत झाला नाही ना होणार सुद्धा नाही महाराज. भगवान बाबाच्या चरणी आपण लीन झालं पाहिजे. भगवान बाबाला संत म्हणलं पाहिजे, माझ्या ज्ञानोबारायाला संत म्हणलं पाहिजे. आणि अशा संतांच्या पायावरती आपण लीन झालं पाहिजे. का लीन हे झालं पाहिजे? कारण तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलंय, महापुरे झाडे जाती आणि ते लवारी राहते. महापुरामध्ये म्हणे खूप मोठे मोठे झाडं जातात, पण जे लवळ असते का, लवळ नावाचं गवत ते राहतं म्हणे. ऐका, लवळ नावाचं गवत काय करतं? जोपर्यंत पाण्याचा असा पूर येतो त्यावेळेस महाराज पूर आल्याबरोबर लवळ नावाचं गवत असं खाली झुकतं आणि झुकल्याबरोबर पाणी वाहून जातं. आणि जसं पाणी गेले की मग नंतर मान वरी काढतं. मग तसं आपण लवळ नावाच्या गवतासारखं राहिलं ना तर आपण कुठेतरी झुकलं पाहिजे, कुठेतरी आपण झुकायचं. मग कोणापाशी झुकायचं? तर आपल्या माता पितापाशी झुकलं पाहिजे. आपण संताच्या पायावरती लीन झालं पाहिजे आणि आपल्या गुरूंच्या पायावरती लीन झालं पाहिजे. बाकी कोणाच्याही पायावरती आपण लीन नाही व्हायचं. विठ्ठल विठ्ठल. मग ऐका, देवानं तुम्हाला आम्हाला सुंदर अशा प्रकारचा निर्देश दिलाय. मग आपण गळ्यामध्ये सुंदर अशा प्रकारची तुळशीची माळ धारण केली पाहिजे का? कोण म्हणलं नाही? सुंदर अशा प्रकारची माळ आपण गळ्यामध्ये धारण केली पाहिजे. ऐका महाराज, आपण जर एखाद्या वेळेस गळ्यामध्ये सोन्याची चेन घातली, वाक्य आहे का? एखाद्या वेळेस गळ्यामध्ये जर सोन्याची चेन घातली, सोन्याची चेन, तर एखाद्या चोराची नजर तुमच्यावरती पडेल. पण सुंदर अशा पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली, माझ्या पांडुरंगाची नजर तुमच्यावरती पडेल. हे मात्र निश्चित आहे. अहो काय करायचं तुमच्या त्या सोन्याला? आणि सोन्याच्या एका एका तोळ्याला पृथ्वीपेक्षाही जास्त मोल आहे रुद्राक्षाच्या एक माळीच्या मण्याला. आपण रुद्राक्षाची माळ, आपण तुळशीची माळ आपण गळ्यामध्ये घातली पाहिजे, तर आपलं काहीतरी जीवनाचं कल्याण होणार आहे. आणि उपास सुद्धा आपण धरले पाहिजेत. नाही, कोणते उपास धरले पाहिजेत? आपण सोमवार व्रत केलं पाहिजे,
एकादशीचं व्रत केलं पाहिजे, बरोबर आहे ना. असे उपास निघाले महाराज, अगं माय बघायचं कामच नाही. लई उपास भारी महाराज. आता महाग हे पुस महिन्यात, आता हेच महिना वाटतं ना, ते रविवार असतात बघा, लई भारी असतात महाराज ते रविवार बी. आणि माग गुरुवार एक, अगं बाबा बाबा गुरुवार लई भारी महाराज. ते गुरुवाराला काय असतं बघा, अशी पोती असते, ती पोती एवढी सुंदर, लईच बघायचं कामच नाही. ती पोती सुंदर कशी, शांबाला घरी निघाली. मला बापू घरी ते बघायचे महाराज, पोती वाचाय. शांबाला घरी निघाली, भोजन थोडेसे अळणी करावे, मिठाचे प्रमाण अल्प असावे. त्या पोटीतला विस्तार आहे, बरोबर आहे. माता मौलाना माहिती, बरोबर आहे ना. बोलत चला हो, माझी भाषा समजत नाही का तुम्हाला, बरोबर आहे का. शांबाला घरी निघाली, भोजन थोडेसे अळणी करावे, मिठाचे प्रमाण अल्प असावे. शेवटच्या गुरुवारी 5 वासुनीला बोलवावे, 5 जणीला 5 पीस द्यावे, 5 नारळ द्यावे. पीस असे द्यावे की तिनं नेऊन घरी दुसरीला द्यावे. पीस एवढं भारी येतात होय तुम्ही. तुमचं पीस असं महाराज 20 रुपयाला डझन. 5 तिला द्यायचे, 5 नारळ बांधून ठेवायचे. एखादी पाहुणे लांबची आली तिच्या उटीमध्ये घातला असे पीस. शेवटच्या गुरुवारी 5 वासनीला बोलवावे, 5 जणींना 5 पीस द्यावे. पीस असे द्यावे की तिने ती दुसरीला नेऊन द्यावे. पुन्हा 2-4 वर्षांनी आपलेच पीस आपल्याच घरी यावे. कुठं ठेवणार आहे तिथे नियम म्हणते ह्याच्यात. मग हे पाहून आपल्या डोळ्याचे पारणे फिटावे. मग जिनं पीस आपल्या घरी दिलं तिच्या नावानं आपण बोट मोडावे. मग मला सांगा तुमच्या घरी वैभव कसे यावे. उलट आलेले वैभव धाब्यावर जावे. ऐका महाराज, जबाबदारपूर्वक सांगतो, या गादीवरून हे वाक्य बोलायला हिंमत लागते. लहान वयामध्ये मी ती हिंमत करतो. ऐका, कोणती पोती वाचून आणि काय वाचून तुमच्या घरी वैभव येईल का नाही मी सांगू शकत नाही, पण माझ्या ज्ञानोबरायाची ज्ञानेश्वरी वाचा, जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा वाचा, तुमच्या घरी वैभव आल्याशिवाय राहणार नाही. नक्की तुमच्या घरी वैभव येईल. आणि त्यासाठी माझ्या ज्ञानोबरायाची ज्ञानेश्वरी वाचा, जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा वाचा, तर वैभव येईल महाराज. ऐका, देवानं सुंदर नरदेह तुम्हाला दिलाय, आम्हाला दिलाय. कशा करता दिला? देवाचं भजन करण्याकरता दिला. मग देवाचं भजन करून आपण या नरदेहाला सार्थकी केलं पाहिजे. ऐका महाराज, आणि बोलताना जरा आपण नीट बोललं पाहिजे, नाही तर असं बोलणं झालं महाराज. देवानं सुंदर नरदेह दिलाय ना, देवाचा आपण सुंदर नरदेह दिला तर आपण त्याचा काहीतरी फायदा केला पाहिजे. आपण जर जीव गेला, आपण जर मेलात ना महाराज, तर आपल्याला कोणीतरी असं नाव काढलं तर एखाद्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आलं पाहिजेत, असं आपण कर्म केलं पाहिजे. नाहीतर महाराज असे बोलण्याने वाया गेले, लई बोलण्याने. सगळे माणसं चांगलेत महाराज, पण काय काय असं बोलतीत, बोलण्यामुळं वाया जातात. ऐका महाराज, बोलणं म्हणजे एक आपली जीभ आहे ना, जीभ एक तलवारीची धार आहे. तलवारीची धार, जीभ म्हणजे काय? तलवारीची धार आहे. आपण तलवारीच्या धारेनं काय होतं महाराज? तलवारीच्या धारेनं मान कापली जाते आणि या जिभेनं काय होतं तर मान कापल्या जातो. फरक लक्षात घ्या. तलवारीच्या धारेनं मान कापली जाते आणि जिभेच्या धारेनं मान कापल्या जातो. असं म्हणतात, एखाद्या वेळेस तलवारीनं केलेला घाव तरी लवकर बरा होतो, पण जिभेने केलेला घाव मात्र आयुष्यभर बरा होत नाही. म्हणून आपण बोलताना नीट बोललं पाहिजे, नाही तर बोलण्यामध्ये एवढे गेले महाराज. आता मागे एकदा कीर्तन होतं महाराज मुंबईला. कीर्तनाला गेलात महाराज, एकानं घरी नेलं चहा प्यायला. म्हणलं चला चहा प्यायला. मी म्हणलं चला चला, तर चला म्हणलं. गेलो महाराज चहा प्यायला. चहा प्यायला नेल्याबरोबर महाराज बायकोला आवाज दिला, अय चहा कर, बाबा आलेत. ती तेवढं ऐकलं महाराज. ती म्हणली, हा आला का आला का आला का. अकल नाही काय नाही, कोणते बी धोत्रे घ्यायचे आणि चालायचं. मी म्हणलं बाबू आपलं काय खरं नाही. म्हणलं आता मला तर अशी जमीन अशी उलटून फेकायला लागली महाराज तिथली. बाबू म्हणलं लहानपणापासून बेकार चालीच आहे. म्हणजे जसं लग्न केलं तसं जे चालत जाय नाही, कोणाला बी येतं घेऊन येतंय आणि चहा प्यायला आणतंय. पुन्हा तेवढ्यात मी निघालो महाराज. मी म्हणलं मला तुझा चहा नको बाबा. म्हणलं तुला राम राम, मला काय तुझा चहा नको. नाही नाही म्हणला, फटकळ आहे म्हणला, बोलती पण लई भारी म्हणला. तिचा चहा तर हाताने पिऊन बघा ना. खरंच महाराज एवढा भारी चहा केला, तसला चहा मी अजून पिलो नाही. पण महाराज बोलणं गेलं का नाही, लय बोलतेत महाराज. आता मागे एकदा कीर्तनाला गेल्याबरोबर महाराज एकानं असं आपले मुंबईचे जे कार्यक्रम आले की महाराज, ते शहरातले कार्यक्रम म्हणजे की 7 ते 9 कीर्तन, 7 ते 9 शहरामध्ये. मग 7 ते 9 मध्ये आपला चिकडला एखादा असतंय हुशार, तिकडे गेलेला शहरामध्ये राहिला. तसा गेला की महाराज गेल्यावर म्हणतो, चला बाबा चहा प्यायला. चला तर चला. मग आपण चहा प्यायला त्याच्या घरी जावं. गेल्याबरोबर महाराज त्यांची झोपलेली आंबामाय, काय म्हणते तुमच्या इकडं, आलं का लक्षात तुमच्या? महाराज त्यांना आम्हाला घरी नेलं. जसं घरी नेलं की त्यांची बोलण्याची भाषा शहरामध्ये गेली की लई बोलण्याची भाषा, लई भारी त्यांची भाषा. गेल्याबरोबर, हा स्मिती तिथं बोलण्याची भाषा लई भारी महाराज. हा दार उघडतेस का ग, बाबा आलेत. म्हणजे उघडच असं म्हणण्याचा ज्याचा अधिकार नाही तो
शिकलेला शिकून नाही महाराज समोर जाते की लगेच स्मिता, हा स्मिता दार उघडतेस का ग? हा बघ बाबा आलेत. ती म्हणली हा बंटी, हा उघडते ना दार पण ऐकणार बंटी. मस्त शिरीवर पाहिली बघ, खूप सुंदर शिरीवर राहिली होती. मी शिरीवर पाहत बसले होते. मग बाबा महाराज तेवढी ती बाहेर आली. जशी बाहेर आली मला तर एवढं भी वाटलं, मी बघूनच पळालो. काय महाराज ती अंगामध्ये ती विण्याची खोळ घातलेली, लय खतरा विण्याची खोळ गळ्यामध्ये महाराज आणि विंग्याची खोळ अंगामध्ये तसली घातलेली. आणि काय नेमकं काय आणि काय नाही मला अजून कळलं नाही बघा ऋषी भाऊ. बाया ह्या भवळ्या का म्हणून कापत असतील, ह्याला भवळ बसते का? ते भवळ का भवळ्या कापलेल्या आणि अंगामध्ये विण्याची खोळ घातलेली, केस मोकळे सोडलेली. मी लागलो पाहायला. मी म्हणलं आता काय खरं नाही, म्हणलं भूतगीत आलो काय की. माया जीव आधीची एवढूसा एवढूसा. मी म्हणलं आपलं काय खरं नाही. तेवढ्यामध्ये महाराज ती आली, आल्या दरवाजा उघडला. मग ती म्हणली, ते लगेच म्हणला बाबा आलेत, बाबांना चहा कर. की ती म्हणजे हा बंटी आता चहा करते बघ पण ऐकणार बंटी. सुंदर अशा प्रकारची शिरीवर पाहिली बघ बंटी, शिरीवर पाहिली. शिरीवर पाहून आता मला खूप झोप येईल. तू काय कर, तू पण चहा कर आणि बाबांना बी दे आणि मला पण दे. आहा म्हणलं बाबू लई तारा दिसायली म्हणलं ही भारी. असे मला शहरातले लई खतरनाक असते. तेवढ्यात मग आपल्या इकडे शहरा आपल्या गावाकडलं असावं. गावाकडं 9 ते 11 आपल्यासारखं कीर्तन आणि भेटावं एखादं जय हरी बोलणं लय भारी. जय हरी, जय हरी पण नाही जय हरी आहे. आपण म्हणला जय हरी जय हरी. दुधाला चला दुधाला. आणि आपण त्याच्या घरी दुधाला जावं. पांदीनं रस्ता, तिथंच कोंबड्या, तिथं शेळ्या. जाताना महाराज चहा पिऊन हातामध्ये 100 रुपये दिले. जाताना गाडीत 9 पंक्चर झाले, 100 घेतले, 900 गेले. तिथं त्यानं घरी आपल्याला चहा प्यायला न्यावं. आणि चहा प्यायला नेलं की मग लगेच तिथं ते लय भारी महाराज तिचं बोलणं. गेल्या गेल्या बायको झोपलेली असती आपली. लय गेल्या गेल्या ऐ बायकोच नाव आहे का? हा उठ बाप्पा हाय का? झोप झोप. बायकोच नाव झोप आहे. हा नावानं हाक मारावं का नाही? झोप ऐ बाप्पा पप्प्या पप्प्या. बायकोच नाव पप्प्या आहे. नावानं हाक मारावं का नाही? नाही मारा तुला. पप्प्या बाप्पा झोप. उठलं का? तेवढ्यात महाराज बायको उठते. काय ट्वाय लागले उगा माणसाला थोडी झोप लागा नको. ट्वाय करा. हे बघ महाराज आलाय लय वजनात असते. महाराज आलाय तिथे. महाराज तू जाय चुलीत. म्हणलं बाबू चुलीत नको घालू म्हणलं, मला मी इथून वापस जातो. चुलीत घालू नको. त्याच्यामुळे महाराज मी कोणाच्या घरी चहा प्यायला जाईना झालो. कोण जर म्हणलं चहा प्यायला चला, मी म्हणतो नको बाबा मला 10 रुपये सुट्टे दे, मी वाटाने चहा पितो पण तुझ्या घरी मला नको.